सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या हातात अंगठ्या असतील तर काढा आणि हात साबण आणि पाण्याने 1 मिनिटभर व्यवस्थित धुवा. स्वच्छ पेपर टॉवेलने तुमचे हात कोरडे करा. कॅथेटर भोवतालच्या भागातून ड्रेसिंग काढा आणि ते टाकून द्या. कॅथेटरला हिसका किंवा खेचले जाणार नाही याची खात्री करा. सेल्फ अधेसिव्ह ड्रेसिंग काढताना तिथल्या त्वचेला धरून ठेवा. एका कोपऱ्याला हळुवारपणे धरा आणि त्वचेवरून सेल्फ अधेसिव्ह ड्रेसिंग हळूहळू ओढून काढा. ड्रेसिंग काढल्यानंतर तुमचे हात पुन्हा एकदा साबणाने आणि पाण्याने संपूर्ण 1 मिनिटभर धुवा. तुमच्या कामाची जागा म्हणून वापरायचे टेबल किंवा काउंटरचा परिसर स्वच्छ असल्याची खात्री करा. ड्रेनेज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी वस्तू नीट मांडून घ्या. प्रथम ड्रेनेज किट पॅक उघडा आणि प्रक्रिया साहित्य पॅक काढून घ्या. नंतर प्रक्रिया साहित्य पॅक उघडा आणि निळे आवरण असलेले बंडल आणि अधेसिव्ह ड्रेसिंग काढा. अधेसिव्ह ड्रेसिंग बाजूला ठेवा आणि तुमच्या कामाच्या जागेवर निळे बंडल दुमडलेली बाजू वर येईल असे ठेवा. बंडलची बाहेरील बाजू ओढून निळे आवरण काळजीपूर्वक उघडा. आतील वस्तू निर्जंतुक आहेत, त्यामुळे त्यांना स्पर्श करणे टाळा. ते उघडल्यावर निळ्या आवरणाची आतील बाजू स्वच्छ कार्यस्थळ प्रदान करते. बॅगमधून ड्रेनेज बाटली आणि जोडलेली ड्रेनेज लाईन काढा आणि बाटली टेबलावर निळ्या आवरणाजवळ ठेवा. ड्रेनेज लाईनमधून टेप काढा आणि झाकलेल्या ॲक्सेस टीप निळ्या आवरणावर इतर वस्तूंजवळ ठेवा. ड्रेनेज लाईनवर ॲक्सेस टीपला स्पर्श न करता निर्जंतुक आणि इतर वस्तूंपासून दूर ठेवले जाईल हे सुनिश्चित करा. ॲक्सेस टीपने फक्त निळ्या आवरणाला स्पर्श केला पाहिजे. ॲक्सेस टीपवरून कव्हर पडले असेल तर तुमच्या हाताने किंवा निर्जंतुक नसलेल्या कोणत्याही गोष्टीने टीपला स्पर्श करू नका. मनगटावर दुमडलेल्या भागाला पकडून हातमोजे उचला आणि ते घाला. दोन्ही हातमोजे कोणत्याही हातावर घालता येतात. तुमचे हातमोजे निर्जंतुक नसलेल्या वस्तूंपासून दूर ठेवा, जसे की त्वचा किंवा कपडे. शेवटी तिन्ही अल्कोहोल पॅड उघडा आणि ते निळ्या आवरणावर ठेवा. पाऊचमधून पॅड अजिबात काढू नका. अल्कोहोल पॅड ज्वलनशील असतात, म्हणून पॅड्स उघड्या ज्वाळेच्या संपर्कात आणू नका. तुम्ही आता द्रव काढून टाकण्यासाठी ड्रेनेज लाईन आणि कॅथेटर तयार करण्यासाठी सज्ज आहात. क्लॅम्पवरील चाक बाटलीकडे वळवून क्लॅम्प पूर्णपणे बंद करा. आता तुम्ही तयार होईपर्यंत क्लॅम्प ड्रेनेज सुरू होण्यापासून थांबवतो. ड्रेन होत नसताना ड्रेनेज लाईनवरील क्लॅम्प पूर्णपणे बंद केला पाहिजे, नाहीतर बाटलीमधील व्हॅक्यूम नष्ट होऊ शकतो. टीपजवळील ड्रेनेज लाईन उचला. कव्हर फिरवा आणि ओढून काढा. उघडलेली टीप पुन्हा निर्जंतुक निळ्या आवरणावर ठेवा. कॅथेटरला टोकाजवळ धरून त्या भागापासून कॅप काढा आणि टाकून द्या. त्याच्या तोंडाच्या बाजूला अल्कोहोल पॅड वापरून स्वच्छ करा, पण आतील बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका. कॅथेटरच्या टोकाच्या आत ड्रेनेज लाईन टीप शिवाय काहीही ठेवू नका. यामुळे व्हॉल्व्ह खराब होऊ शकतो आणि हवा आत येऊ शकते किंवा द्रवाची गळती होऊ शकते. कॅथेटरजवळ कात्री किंवा इतर धारदार वस्तू वापरू नका आणि वस्तू दूषित होऊ नये म्हणून कॅथेटरच्या टोकावरील व्हॉल्व्ह स्वच्छ आणि इतर वस्तूंपासून दूर ठेवा. कॅथेटर धरून ॲक्सेस टीपजवळील ड्रेनेज लाईन उचला आणि हळुवारपणे टीप कॅथेटरच्या टोकाच्या आत घाला. ते व्यवस्थितपणे जोडले गेल्यावर तुम्हाला एक लहान क्लिक असा आवाज जाणवू किंवा ऐकू येऊ शकतो. ड्रेनिंग करताना व्हॉल्व्ह आणि ॲक्सेस टीप व्यवस्थितपणे जोडले आहेत याची खात्री करा. ते जर अपघाताने वेगळे झाले तर ते दूषित होऊ शकतात. असे झाले तर अल्कोहोल पॅडने व्हॉल्व्ह स्वच्छ करा आणि संभाव्य दूषितपणा टाळण्यासाठी नवीन ड्रेनेज बाटली वापरा. ड्रेनेज लाईनला हिसका किंवा ओढू नका. फ्ल्युरेक्स ड्रेनेज बाटल्यांमध्ये सक्रिय व्हॅक्यूम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यात सक्शन वापरून द्रव आपोआप ड्रेन होते. ड्रेनेज बाटलीवरील सपोर्ट क्लिप फॉईल व्हॅक्यूम सील राखून ठेवते जोपर्यंत तुम्ही ते उघडण्यासाठी तयार होत आहात. व्हॅक्यूम सील उघडण्यासाठी एका हाताने बाटली स्थिर धरा आणि दुसऱ्या हाताने सपोर्ट क्लिप काढा. पांढरा टी प्लंजर सरळ खाली धरून दाबा आणि फॉईल सीलमध्ये छेद करा. लक्षात ठेवा की ड्रेनेज लाईनवरील क्लॅम्प अजूनही बंद आहे. ड्रेनेज सुरू करण्यासाठी चाक बाटलीपासून उलट्या दिशेने फिरवत हळूहळू क्लॅम्प उघडा. द्रव व्हॅक्यूम बॉटलमध्ये वाहू लागेल. प्रवाह समायोजित करण्यासाठी तुम्ही क्लॅम्पवरील चाक इच्छेनुसार हलवून क्लॅम्प बंद किंवा चालू करा. ड्रेनेज करण्यासाठी सहसा फक्त 5 ते 15 मिनिटे लागतात. द्रव काढून टाकताना थोडे अस्वस्थ किंवा वेदना होणे ही सामान्य बाब आहे. तुम्हाला द्रव निघताना अस्वस्थता किंवा वेदना जाणवत असतील तर काही मिनिटांसाठी प्रवाह कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी रोलर क्लॅम्पवरील चाक बाटलीच्या दिशेने फिरवा.
हे केल्यानंतर तुम्हाला बरे वाटत नसेल, वेदना तीव्र असेल किंवा तुम्हाला श्वास घेण्यास होणारा त्रास वाढत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी किंवा नर्सशी संपर्क साधा. जरी दुर्मिळ असले तरी वेदना संसर्गाचे लक्षण असू शकते. प्रवाहाचे प्रमाण कमी झाल्यानंतर किंवा थांबल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवणे ही सामान्य बाब आहे. ही तुमचे ड्रेनेज पूर्ण झाले आहे या गोष्टीची खूण आहे. तुमचे ड्रेनेज पूर्ण झाल्यावर किंवा बाटली भरलेली असेल तर ड्रेनेज लाईनवरील क्लॅम्प बाटलीकडे फिरवून पूर्णपणे बंद करा. तुम्हाला दुसरी बाटली वापरणे गरजेचे असेल तर ड्रेनेज लाईन डिस्कनेक्ट करून नवीन बाटली जोडण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा. बाटली बदलण्यादरम्यान कॅथेटर टीप स्वच्छ करण्याची गरज नाही. तुमच्या छातीतून एकाच वेळी 1000 मिलीलिटर पेक्षा जास्त द्रव ड्रेन करू नका. ड्रेनेज पूर्ण झाल्यावर ड्रेनेज लाईन ऍक्सेस टीप जवळ आणि कॅथेटरला टोकाजवळ धरून ड्रेनेज बाटली कॅथेटरपासून डिस्कनेक्ट करा. नंतर ऍक्सेस टीप कॅथेटरमधून बाहेर खेचा. कॅथेटरच्या तोंडाजवळच्या जागेभोवती नवीन अल्कोहोल पॅड वापरून स्वच्छ करा आणि त्या जागेवर नवीन कॅप तुम्हाला बारीक क्लिक जाणवेपर्यंत फिरवून लॉक करा. कॅथेटर लावलेल्या जागेभोवतीची त्वचा शेवटच्या अल्कोहोल पॅडचा वापर करून स्वच्छ करा. फोम पॅड कॅथेटर भोवती ठेवा. कॅथेटरला गोलाकार वळवा आणि फोम पॅडच्या वर धरा. नंतर गॉज पॅड कॅथेटरवर ठेवा. सेल्फ अधेसिव्ह ड्रेसिंगमध्ये 3 थर असतात. एक प्रिंटेड लायनर, एक पारदर्शक पातळ ड्रेसिंग, एक सेंटर पॅनल आणि फ्रेम पेपर बॅकिंग. ड्रेसिंग लावण्यापूर्वी तुमचे हातमोजे काढा. सेल्फ अधेसिव्ह ड्रेसिंग धरा आणि ड्रेसिंगमधून प्रिंटेड लायनर काढा ज्यामुळे अधेसिव्ह पृष्ठभाग उघड होईल. ड्रेसिंग गॉज पॅडवर मध्यभागी ठेवा आणि ते दाबा. बॅकिंगमधून सेंटर पॅनल काढा आणि टाकून द्या. कडा व्यवस्थित चिकटून राहण्यासाठी हळूहळू फ्रेम आणि कडा नाजूकपणे दाबत काढून टाका. ड्रेनेज ट्रॅकरवर निचरा झालेल्या द्रवाचे प्रमाण नोंदवा. बाटलीपासून चाक उलट्या दिशेने फिरवून ड्रेनेज लाईनवरील क्लॅम्प उघडा ज्यामुळे बाटलीमधील कोणताही व्हॅक्यूम बाहेर जाईल. ड्रेनेज लाईनवरील क्लॅम्प पूर्णपणे बंद करण्यासाठी क्लॅम्प बाटलीच्या दिशेने फिरवा. बॉटल ओपनर आणि फ्लेक्सिबल कॅप काढण्यासाठी बॉटल ओपनरच्या गोलाकार कडेखाली तुमचे अंगठे ठेवून जोर लावून वरच्या दिशेने दाब द्या. ड्रेनेज लाईनमधून बॉटल ओपनर काढण्यासाठी फ्लेक्सिबल कॅप दाबा आणि बॉटल ओपनरमधून खेचा. पांढरा टी प्लंजर खाली दाबा आणि फॉईल सीलचे तोंड आकारात वाढवण्यासाठी तो गोलाकार फिरवा. बाटली टॉयलेटमध्ये किंवा सिंकमध्ये रिकामी करा. नंतर बाटली प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. ती घट्ट बंद करा आणि कचरा पेटीत टाकून द्या.